गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की हे आयुष्य आहे ना, खूप अनमोल आहे, पण या आयुष्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे हे सुख दुःख आहे ना, प्रत्येक जीवाला येत असतं। असं या पृथ्वी तलावर कोणी जीव नाही की तो निरंतर सुखी आहे, निरंतर दुःखी आहे। जेव्हा सुख येतं ना, त्याच्या पाठोपाठोमाग दुःखसुद्धा येतं, दुःखाच्या पाठोपाठोमाग सुखसुद्धा येतं। पण कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात ना, समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। आपला सतत अपमान होतो, आपली त्याच्यात काही चुकीसुद्धा नसते, पण आपण त्याच्यामध्ये एवढे दुःखी होतो ना, आपल्याला चिंता सतावू लागते की माझी काही चुकी नसताना मला हे दुःख काय येतं बरं। बघा, तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा खूप गोष्टी घडत असतील। काहींना काही स्त्रिया असतील, त्यांना त्यांच्या पतीकडून या गोष्टी घडत असतील। काही पुरुष असतील, त्यांना त्यांच्या पत्नीकडून या गोष्टी घडत असतील। काही मुलं असतील, त्यांना त्यांच्या वडिलांकडून या गोष्टी घडत असतील। काही बहीण असेल, तिच्या भावाकडून या गोष्टी घडत असतील। काही मित्रांकडून या गोष्टी घडत असतील। आपल्या ऑफिसमध्ये आपण जिथे काम करतो ना, बघा, सतत आपल्याला अपमान सहन करावा लागतो। मग त्याच्यामध्ये आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि आपल्याला चिंता सतावू लागते की माझी काहीही चूक नसताना तरी माझ्या आयुष्यामध्ये दुःख काय आहे बरं। मी सर्व मार्गाने प्रयत्न करतो तरीही सुद्धा मीच गुन्हेगार आहे का। पण समर्थांनी या पूर्ण विवेचनावर एकदम सविस्तर उत्तर दिलेलं आहे। आणि सतत जर आपला अपमान होत असेल तर या अपमान करणाऱ्या माणसाला न भांडता कसं उत्तर द्यावं, हे पूर्ण निरूपण त्याच्यावर होणार आहे। म्हणजे अपमान करणाऱ्या व्यक्तीला शांतपणे आणि तर्कशुद्धपणे उत्तर देणं आहे ना, ही जीवनातील एक अतिशय महत्त्वपूर्ण कला आहे। जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो, आपल्याला उगाचच टोमणे मारतो किंवा आपल्यावर जेलेसी व्यक्त करतो ना, तेव्हा त्यावर भांडून प्रतिक्रिया देणं ही सहज स्वाभाविक कृती असते। मात्र असं वर्तन अनेकदा परिस्थिती आणखी चिघळवते। खरी परिपक्वता व्यक्ती तीच असते जी अशा अपमानाला शांतपणे हाताळते आणि आपल्या कृतीतून समोरच्याला योग्य उत्तर देते। आज आपण जाणून घेणार आहोत की सतत अपमान करणाऱ्याला न भांडता कसं उत्तर द्यावं, ज्यामुळं आपला स्वाभिमानसुद्धा टिकून राहील आणि समोरच्याला आपली जागासुद्धा दाखवता येईल। आता तुम्ही म्हणाल की काही पुरावे न देता आपल्याला शांत बसून जमेल का। बघा, कधीकधी मनुष्य एवढा भक्तिमार्ग करतो ना, बघा, या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये असे भरपूर महात्मा आहेत। या भक्तिमार्गामध्ये सुद्धा ज्यांचे मनाचे श्लोक पाठ आहेत, ज्ञानेश्वरी पाठ आहे, दासबोध पाठ आहे, म्हणजे वेगवेगळे वेदसुद्धा पाठ आहेत, पण तरीसुद्धा हे जीवन जगावं कसं ना त्याला कळत नाही। याचं कारण काय आहे बरं। हे मन त्याच्या ताब्यात नाही। नुसतं पाठ असून जमत नाही, नुसते पुरावे देऊन जमत नाही। हे मन ज्याच्या ताब्यामध्ये आहे ना, तोच खरा मनुष्य आहे। आणि तोच खरा मनुष्य आहे ना, समाधानीसुद्धा असतो। मग या आयुष्यामध्ये बघा, आपण पाहिलं असेल, आपण म्हणतो की शिक्षण घेतल्यानंतर मनुष्याला अक्कल येते,
शिक्षण घेतल्यानंतर मनुष्य एकदम हुशार होतो, पण सुसंस्कृत होण्यासाठी मनुष्याला संस्कारच गरजेचे असतात. नुसतं शिक्षण घेऊन चालत नाही. जर असं असतं ना तर आत्महत्या करणारा जास्त वर्ग आहे ना तो सुशिक्षित वर्ग आहे. म्हणून शेतकरी काबाड कष्ट करतो. आपल्यासारखी जी माणसं असतात ना भरपूर मेहनत करतात, पण आत्महत्या कधी करत नाही. बघा तुम्ही वृद्धाश्रम बघा, वृद्धाश्रमामध्ये गरीब माणसाची आई आहे ना ती कधीच जाणार नाही. कारण का? कारण आपण गरीब नक्कीच आहोत, धनाने पैशाने नक्कीच गरीब आहोत, पण आपण सुसंस्कारी आहोत. आपल्यावर संस्कार झालेले आहेत की आपल्यावर संस्कार असे झालेले आहेत ना, एक वेळ आपण अभ्यासामध्ये हुशार नसू, आपल्याला पगार कमी असेल, पण आपल्या आई वडील आहेत ना, आपण आजसुद्धा एवढं वय होऊन सुद्धा त्यांच्या आपण रोज पाया पडतो, रोज दर्शन घेतो. तिथेच आपल्याला भगवंताचं दर्शन घडून जातं. पण एखाद्या व्यवस्थित एकदम सूटबूट असणाऱ्या व्यक्तीला विचारा, जास्त शिक्षण सुशिक्षित असणाऱ्या व्यक्तीला विचारा, तू कधी आईवडिलांचं दर्शन घेतो का? बघा त्याचं उत्तर असेल, काय गरज आहे का? बघा, म्हणजे भक्ती मार्गामध्ये असणारा मनुष्य आणि जास्त शिकलेला मनुष्य आहे ना, यामध्ये हा फरक आहे. म्हणजेच आपण पाहत असतो की जो खरा गुरु कोण असतो बरं? मनुष्याच्या आयुष्यातील त्याचा पहिला गुरु असतो ना, त्याचे आईवडील असतात. पण आईवडिलांनी सुद्धा जर ज्या प्रकारे संस्कार करायला पाहिजेत त्या प्रकारे जर मुलावर केले ना तर नक्कीच आपला मुलगा आपल्या म्हातारपणापर्यंत आपल्याला सांभाळेल, आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला सांभाळेल. पण आपण जास्त तर त्याचे लाड केले ना तर हे लहानपणीचे लाड आपल्याला म्हातारपणी भोगावे लागतात. आपला मुलगा आपल्याला जवळ ठेवत नाही. म्हणून प्रत्येक आईवडिलांना सुद्धा लक्षात ठेवावं. समर्थांनी दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नक्की गुरु कसा असावा, खरा गुरु कोणाला म्हणतात? शिष्यास न लाविती साधन, न करविता इंद्रिये दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे. म्हणजे काय? म्हणजे शिष्याला खडतर साधना करायला लावतो तो खरा गुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवतो तोच खरा गुरु आहे. पोटभरीचा व्यवसाय शिकवणारे अनेक प्रकारचे गुरु आहेत. गुरुशिवाय ज्ञान नाही, परंतु मोक्षदाता सद्गुरू हा वेगळाच आहे. शिष्य म्हणेल तसं वागून प्रसिद्धी मिळवणारा गुरु शिष्याचं हे कल्याण करू शकत नाही. पण त्या काळातील छोटंसं चलन आहे ना, तो म्हणजे गुरु आहे असे, आणि त्याचे 3 गुरु मिळाले तरी करू नयेत असे समर्थ सुचवतात. म्हणजे काय? आज या कलियुगामध्ये आपण पाहिलं असेल की असंख्य प्रकारचे गुरु निर्माण झालेले आहेत. आणि हे गुरु आहेत ना, बघा गुरु आणि शिष्य हे धन कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी एकत्र येतात. मग भक्तिमार्ग मागे राहतो आणि पैसा जवळ येतो. मग ते गुरु शिष्यांचं नातं जास्त टिकेल का? कधीच टिकणार नाही. म्हणून आपण गुरु आहे ना, तो गुरु चांगला असावा. ज्याप्रमाणे घराचा पाया जर मजबूत नसेल ना तर ते घरसुद्धा चांगलं राहत नाही. म्हणून आपला गुरु आहे ना सामर्थ्यशाली करावा. आणि आम्हाला सद्गुरू समर्थ माऊली गुरु भेटलेले आहेत. आणि आमचा असा गुरु आहे ना की सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, सर्व कर्माने श्रेष्ठ आहे, सर्व मार्गाने श्रेष्ठ आहे. असं गुरु मिळणं खूप क्वचितच पाहायला मिळतं. बघा, आपण पाहत होतो की आपला सतत अपमान करणाऱ्याला न भांडता कसं उत्तर द्याल. समर्थांनी सांगितलेलं आहे, शांतता आणि संयम राखा. बघा, पहिला मार्ग आहे ना तो शांतता राखा, म्हणजे संयम राखायला हवा. शांत राहा.
हे शांत रहा आहे ना, हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात अंमलात आणताना मात्र हे जाणवतं की अपमान होताना शांत बसणं सोपं नाही. बघा, आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी घडल्या असतील. जेव्हा आपला अपमान होतो आणि अपमान करणाऱ्याला उत्तर देण्याआधी शांतता राखणं अत्यंत आवश्यक आहे. शांत मन आहे ना, तुम्हाला योग्य विचार करण्याची, समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीमागील हेतू ओळखण्याची ताकद देतं आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा आणि त्यांच्या शब्दांचं विश्लेषण करा. संयम जर ठेवला ना, तर आपली ऊर्जा अनावश्यक भांडणावर खर्च होण्यापासून तुम्ही वाचवू शकाल. म्हणजेच संयम राखल्यानं तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ वाटतं. समोरच्याला हे जाणवतं की त्याच्या अपमानकारक वर्तनाचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही आणि मग त्याला आपण तोंडावर पडल्यासारखं वाटेल. म्हणजे बघा, जेव्हा हा मनुष्य बघा अशा वेळी आपली कोणासोबत भांडणं होतात, तेव्हा आपण सुद्धा त्याचं द्वेषानं, त्याचं ताकदीनं आपण त्याच्याशी भांडायला लागतो. आणि जेव्हा भांडा लागतो ना, मग तो नवरा बायकोच्या घरातलं भांडण असो किंवा आपल्या ऑफिसमधलं भांडण असो, जेव्हा भांडण होतं ना, तेव्हा जो भांडण करतो आणि जो सहन करतो ना, त्या दोघांना सुद्धा त्रास होत असतो. म्हणून आपण आहेत ना, समोरचा किती भांडत आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपण आहे ना, शांत राहून उत्तर द्यावं. आता दुसरा मार्ग पाहूया. त्यांच्या हेतूचा विचार करा. म्हणजे काय? म्हणजे अनेकदा अपमान करणाऱ्याचा व्यक्तीचा हेतू असतो ना, तुम्हाला त्रास देण्याचाच असतो. त्याला हेच हवं असतं की तुम्ही त्याच्या कृतीनं संतापून जावं, राग करावा. पण तो हेतू तुम्ही आधीच समजावून जर घेतला ना, त्याला सामोरे जाणं तुम्हाला सोपं होतं. म्हणून कधी ती व्यक्ती आहे ना, स्वतःच्या कमतरतेला झाकण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करते. किंवा काही लोक विकृतच असतात, त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला खूप आवडतं. त्यातून त्यांना विकृत आनंदसुद्धा मिळतो. तुम्ही जेवढ्या लवकर अशा लोकांना ओळखाल ना आणि त्यांच्यापासून दूर जाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता पुढे पाहूया. आपल्या शब्दांचा प्रभावी वापर हा मनुष्याचं शस्त्रच आहे ना. अपमानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शब्दांचा वापर आहे ना, तो अतिशय समजूतदारपणे आणि संयमानं करायला हवा. शांतपणे, ठामपणे त्यांना सांगावं की त्यांच्या बोलण्यामुळं तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत नाही. तुमच्या उत्तरात विनयशीलता आणि तटस्थता असावी. म्हणजे बोलताना शांतपणे बोलावं. त्यांना हेही सांगावं की तुमच्या अशा वागण्यानं मला फरक पडत नाही, पण यापुढे असं झालं ना तर खपवूनसुद्धा घेतलं जाणार नाही. अशा संवादातून समोरच्या व्यक्तीला जाणवतं की त्याच्या अपमानकारक बोलण्याला तुम्ही कधीच बली पडत नाही आणि तुमच्यात प्रत्युत्तर देण्याची धमकसुद्धा आहे. हे सारं बोलताना अपशब्द अजिबात वापरू नका. आवाजाचा टोन खाली असावा. यामुळं कदाचित त्याची विचार करण्याची पद्धत बदलू शकते किंवा मग ते तुमच्या नादाला परत लागणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडत असतात आणि देवाला सुद्धा या गोष्टीची कल्पनासुद्धा आहे. देवाला सुद्धा राक्षसांनी किती त्रास दिला आहे बरं. आणि हे राक्षस आहेत ना, हे राक्षस आहेत या कलियुगामध्ये निर्माण झालेले आहेत. पण हे राक्षस मनुष्याच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि हे मनुष्याचं मन आहे ना, ज्या पद्धतीने निर्माण होतं, ज्या पद्धतीने त्याला आपण खत पाणी घालतो ना, त्याप्रमाणे तो राक्षस बनत असतो. म्हणून आपल्याला जर माणूस बनायचा असेल तर समर्थांनी सांगितलेल्या नियमामध्ये राहायला हवं. समर्थांनी सांगितलेली उपासना करायला हवी. समर्थांनी सांगितलेलं श्रवण करायला हवं. कर्मामध्ये राहायला हवं. पण आपण असं करतो का? कधीच करत नाही. कारण का? कारण
त्याचा लगेच आपल्याला परतावा मिळत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, लगेच गोष्टीचा फरक जाणवायला म्हणजे लगेच काम केले आणि लगेच पैसे मिळाले असं काही आहे का? बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीचं उत्तर लेट मिळतं ना, पण ते थेट असतं. तुमच्या जीवनामध्ये अशा भरपूर गोष्टी घडल्या असतील. बघा, लगेच तुम्ही कामावर गेले, लगेच तुम्हाला पैसे मिळाले असं कधी होतं का? ते नक्कीच होतं. ते कुठे होतं बरं? ते एखादा मजुरी करणारा मनुष्य गेला ना, त्याला लगेच रोजंदारी हजेरी मिळते. पण ती हजेरी मिळून काही फायदा आहे का? कारण ते रोजचं काम असतं का? अजिबात नाही. पण जर एखादा पगारवाला असेल, त्याला दर महिन्याला आशा असते की मला दर महिन्याला पगार मिळणार आहे, म्हणून तो मनाची तशी संकुचित वृत्ती करतो आणि दर महिन्याला त्या पगाराची वाट पाहतो. पण जे रोज पैसे येतात ना, ते पैसे आपल्याला जरूर मिळतात, पण उद्या काम मिळेल का नाही याची शाश्वती आपल्याला आहे का? अजिबात नाही. म्हणून मनुष्याने कोणत्याही गोष्टीचं धीर धरायला शिकायला हवं. म्हणून स्वतःच्या कृतीतून उत्तर द्या. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळा शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरते. तुमच्या योग्य कृतीमुळं समोरच्याला कळेल की त्यांचे अपमानकारक बोलणं आहे ना, तुमच्या क्षमतेवर परिणाम करत नाही. अपमानाचे प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रम करून उत्तम यश मिळवून दाखवा. तुमचं यश आहे ना, समोरच्याच्या बोलण्याला उत्तर देतं. यातून तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो आणि समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीवसुद्धा होते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला जर यश निर्माण करायचं असेल तर आपण भक्तिमार्ग करूनसुद्धा आपण योग्य त्या मार्गावर असायला हवं. म्हणजे पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, अपमानानं व्यक्तिगत नुकसान होऊ देऊ नका. बघा, अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना जास्त महत्त्व न देता त्याकडे दुर्लक्ष करा. त्या व्यक्तीच्या बोलण्यानं तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर स्वतःला त्रास होऊ देऊ नका. तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही याची काळजीसुद्धा घ्या. कधीकधी एखाद्या व्यक्तीचे शब्द आहेत ना, हृदयावर खोल जखम करून जातात, पण आपण तोच विचार करत राहतो. यातून मन अस्वस्थ राहतं आणि आपण आपल्या रोजच्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही. पण एवढे मनाला लावून घेण्याची काही गरज नाही. नको त्या व्यक्तीला एवढं महत्त्व का द्यायचं बरं? कुत्रे भुंकतात ना, त्यांचं काम भुंकणं आहे, त्यांना ते करू द्या. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही त्यांच्या अपमानाला वैयक्तिकरित्या घेतलं नाही ना, तरच तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहू शकतं आणि तुम्ही शांतसुद्धा राहू शकता. समर्थांनी पुढचा मार्ग सांगितलेला आहे, संवाद टाळावा की संवाद साधावा. म्हणजे अपमानाच्या परिस्थितीत संवाद टाळावा की संवाद साधावा याचा निर्णय आहे ना, प्रसंगानुसार घ्या. काही वेळा समोरच्या व्यक्तीच्या अपमानाला उत्तर देण्याऐवजी पूर्ण दुर्लक्ष करणं हाच सर्वात योग्य उपाय असतो. कारण का बरं? कारण समोरची व्यक्ती आहे ना, ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते. मात्र जर अपमान वारंवार होत असेल तर ठामपणे आणि सुसंस्कृतपणे पद्धतीनं त्याच्याशी संवाद साधा. संवादानं नकारात्मकता कमी होऊ शकते किंवा समोरच्या व्यक्तीला योग्य असा धडासुद्धा मिळू शकतो. म्हणून आपण जर प्रेमानं आपुलकीनं दुसऱ्याचं मन जेवढं जिंकता येईल ना, तेवढं जर केलं ना, तर वादसुद्धा मिटून जातील. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आत्मविश्वासावर काम करा. तुमच्यात एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का की अपमान करणारी व्यक्ती हा अभ्यास करत असते की कोणाला बोलल्यामुळं का मला काही त्रास होणार नाही, कोणामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे
आणि मग बरोबर सावध हेरला ना की याचा खेळ सुरू होतो. म्हणूनच असा आत्मविश्वास असू द्या की कोणाची टाप नाही झाली पाहिजे. तुम्हाला काही बोलण्याची अपमान सहन करताना तुमचा आत्मविश्वास डगमगू नये यासाठी सतत स्वतःला प्रेरणा द्या. तुमच्या स्वतःवर क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वतःला सकारात्मक विचारांनी प्रेरित करा आणि तुमचा आत्मविश्वास आहे ना कायम स्थिर ठेवा. तर समोरच्याचे अपमानकारक बोलणं तुमच्यावर कधीही परिणाम करू शकत नाही. आता पुढे पाहूया, तुमचा दृष्टिकोन बदला. अपमानाला वैयक्तिकरित्या घेण्याऐवजी तो समजून घेण्याचाही प्रयत्न करा. हा अपमान म्हणजे दुसऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब असतं, तुमच्या मूल्याचं नाही. त्यामुळं त्याकडे सुसंस्कृत दृष्टिकोनातून पहा. दृष्टिकोन बदलला ना तर तुमची मानसिक शांतता टिकते आणि तुम्हाला समोरच्याच्या नकारात्मकतेचा बळी होण्यापासून वाचता येतं. कधीतरी एखादा अपमान आपल्याला यशाच्या मार्गाकडे नेणारी संधीसुद्धा देऊ शकतं. म्हणून सतत अपमान करणाऱ्याला न बांधता उत्तर देणं हा संयम आपण राखायला हवा आणि ही परिपक्वतेची ओळख आहे. शांत राहून स्वतःच्या कृतीतून किंवा सकारात्मक वादातून तुम्ही समोरच्याला योग्य धडा शिकवू शकता. तुमचा आत्मविश्वास आहे ना, संयम आहे, सुसंस्कृत दृष्टिकोन तुम्हाला अशा प्रसंगामध्ये यशस्वी करतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं मूल्य कधीच इतरांच्या बोलण्यावर अवलंबून नसतं, ते तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी कितीही मोठा प्रसंग जरी आला, कितीही मोठं संकट जरी आलं तरी स्वतःवरचा संयम ढासळून देऊ नका. कारण हा संयम आहे ना, आपण ज्या भक्ती मार्गामध्ये आहोत, जर तुम्ही रोज उपासना करत असाल ना तर तुमचा संयम आहे ना तो कधीच ढासळणार नाही. कारण माणसाला उपासना आहे ना, ही उपासना माणसाला काय शिकवते बरं? तुमचा संयम स्थिर राहतो, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं. म्हणून मनुष्याने उपासना आहे ना ती रोज करायला हवी. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याने संयम का बाळगावा बरं? मनुष्याने रोज उपासना का करावी बरं? कारण या आयुष्यामध्ये आपलं असं म्हणणारं कोणी आहे का बरं? कुणीच नाही. बघा, आपले पूर्वज होऊन गेले. महाभारत रामायण बघा आठवा, आणि त्या पूर्ण महाभारतामध्ये रामायणामध्ये असे शापसुद्धा दिले गेलेले आहेत. म्हणजेच तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ना त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला भक्तिमार्ग करायला हवा. कारण काळ कधी येईल ना आणि कधी मृत्यू होऊन जाईल काहीच कळणार नाही. बघा, एका काळ असा होता, शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला शाप तुम्हाला आठवत असेल. म्हणजे शृंगी ऋषींनी परीक्षित राजाला दिलेला हा शाप असं म्हणतात ना की पांडवांनी 36 वर्ष हस्तिनापुरावर राज्य केलं आणि जेव्हा पांडव आपल्या शेवटच्या स्वर्गारोहण यात्रेला निघाले ना तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्याची धुरा होते ना अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याच्याकडे दिली आणि राजा परीक्षितच्या अधिपत्याखाली सर्व प्रजा सुखाने नांदत होती. एके दिवशी परीक्षित राजा जंगलामध्ये गेला असताना त्याला तिथे शमीक नावाचे ऋषी दिसले, जे त्याच्या तपश्चर्येमध्ये मग्न होते आणि मौन व्रतामध्ये होते. त्याच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी त्यांचं मौन व्रत सोडलं नाही. तेव्हा परीक्षित राजानं रागानं त्यांच्या गळ्यात एक मेलेला साप टाकला. जेव्हा ही गोष्ट ऋषी शृंगी म्हणजे शमीक ऋषींचे पुत्र यांना समजली ना तेव्हा क्रोधित होत त्यांनी राजा परीक्षिताला शाप दिला. 7 दिवसामध्ये तक्षक नागाच्या दंशाने त्याचा मृत्यू होईल आणि राजा परीक्षिताच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरुवात झाली. कारण परीक्षित आहे ना जिवंत असेपर्यंत कलियुगात एवढे साहस नव्हतं की तो कोणावरही हावी होऊ शकेल. आणि या शापामुळं आपल्या या कलियुगाचे परिणाम आहेत ना
ते आजही आपण भोगत आहोत. म्हणून हा काळ टपलेला आहे. कधी आपला शेवटचा दिवस येईल ना, सांगता येत नाही. म्हणून भगवंताला शरण जा. भगवंत आहे ना, एवढा दयाळू आहे ना, नक्कीच तुम्हाला प्रसन्न होतील, नक्कीच तुमची मागणी पूर्ण करतील. पण आपण नम्र असू तेव्हा ना. बघा, आपण दुसरा एक शाप बघूया. भगवान श्रीकृष्णानं त्या अश्वत्थामाला दिलेला शाप बघा. श्रीकृष्णानं महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर चिडलेल्या अश्वत्थामानं झोपलेल्या पांडवपुत्रांना मारून टाकलं. हे समजल्यावर पांडवांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते. महर्षी वेद आणि व्यासांच्या आश्रमामागे अश्वत्थामा लपून बसला होता. त्यानं अर्जुनाला पाहताच ब्रह्मास्त्र सोडलं. ते पाहून लगेच अर्जुनानं देखील ब्रह्मास्त्र सोडलं. महर्षी व्यासांनी दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकांना धडकण्यापासून थांबवली आणि दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं. अर्जुनानं त्याचं ब्रह्मास्त्र परत घेतलं, परंतु अश्वत्थामाला ते अस्त्र परत घ्यायची विद्या ठाऊक नव्हती. त्यानं अस्त्रांची दिशा बदलून त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडलं. अश्वत्थामाचे हे निंदनीय कृत्य पाहून श्रीकृष्णानं अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि त्याला भयंकर शाप दिला. त्याच्या डोक्याची जखम तशीच भळभळत राहील. तू पृथ्वी तलावर भटकत राहशील. तुला कोणाशी बोलता येणार नाही. तुझ्या जखमेच्या दुर्गंधीमुळं कोणताही मनुष्य तुझ्या जवळ येणार नाही. दुर्गम जंगलातच तू राहशील. म्हणजे असं म्हणतात ना, आजही अश्वत्थामा आहे ना, तेल मागतो आणि पृथ्वी तलावर भटकत आहे. हे महाभारत आणि रामायणामधले पुरावे आहे ना, तुम्हाला सांगता सांगता संपणार नाही. बघा, पुढचा सुद्धा तुम्हाला शाप सांगतो की मांडव्य ऋषींनी यमराजाला दिलेला शाप आहे. बघा, जो मांडव्य ऋषींनी यमराजाला जो शाप दिला ना, एकदा एका राजाने न्यायदानामध्ये चूक केली आणि त्यांना सुळीवर चढवण्याचे आदेश दिले, परंतु खूप वेळ सुळीवर चढवून देखील त्यांचे प्राण गेले नाहीत. तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांना ऋषींना सुळीवरून खाली उतरून आपल्या चुकीची क्षमा मागितली. त्यानंतर मांडव्य ऋषी यमराजाकडे गेले आणि त्यांनी यमाला विचारलं की मला कोणत्या गोष्टीची शिक्षा दिलेली आहे बरं, कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली. त्यावर मांडव्य ऋषी म्हणाले, 12 वर्षाच्या वयामध्ये कोणालाच धर्म आणि अधर्म या गोष्टीची जाण नसते, पण तू खूप लहान गोष्टीसाठी मला शिक्षा दिलीस, म्हणून मी तुला शाप देतो की तुला शूद्र योनीत दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणूनच महाभारतामध्ये यमराजाला विदुरच्या रूपामध्ये म्हणजे जन्म घ्यावा लागला ना. म्हणून देवांना या गोष्टी चुकल्या नाही. आपण तर माणूस आहोत, आपण या सृष्टीवरचे एक छोटासा जीव आहोत. तर आपण काय आहोत, म्हणजेच आपल्याला सुद्धा या गोष्टीची कल्पना असावी की आपण जर या जीवाने भक्तिमार्ग केला नाही ना, तर आपल्या जीवनाची सुद्धा अशी अवस्था होऊ शकते. बघा, तो एक काळ होता तेव्हा शाप सत्य व्हायचे, पण आता आहेत ना, राक्षस आपल्या समोर दिसत आहेत. पण जो भक्तिमार्गामध्ये आहे ना, त्याला सर्व जाणवून देतं कोण राक्षस आहे आणि कोण माणूस आहे. जर तुम्ही श्रवण जर केलं ना, निरंतर तुमच्या कानी कीर्तन असेल, श्रवण घडेल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होईल. बघा, पुढे आपण दुसरा एक शाप पाहूया. उर्वशीनं अर्जुनाला दिलेला शाप. जेव्हा अर्जुन दिव्य अस्त्राच्या प्राप्तीसाठी स्वर्गलोकी गेला होता ना, तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनाकडे आकर्षित झाली होती. ही गोष्ट जेव्हा तिने अर्जुनाला सांगितली ना, तेव्हा अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितलं, तुम्ही मला माते समान आहात. हे ऐकून उर्वशी अतिशय क्रोधित झाली आणि अर्जुनाला म्हणाली,
नपुंसक माणसासारख्या, अर्जुना मी तुला शाप देते, तू खरंच नपुंसक होऊन स्त्रियांमध्ये नर्तक बनून राहशील. हा शाप आहे ना. हा शाप ऐकून अर्जुन भयभीत झाला आणि त्यानं सगळी गोष्ट इंद्रदेवाला सांगितली. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून उर्वशीनं शापाचा अवधी आहे ना तो 1 वर्षाचा केला. तेव्हा राजा इंद्रानं त्याला दिलासा देत सांगितलं, हाच शाप तुझ्यासाठी 1 वर्षाच्या अज्ञातवासात वरदान ठरेल आणि अज्ञातवासात असताना या नर्तिकेच्या वेशामुळं कौरवांपासून तू सुरक्षित राहशील. असे हे महाभारतातील काही शाप आहे ना ज्याची प्रचिती आपल्याला आजही येते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हे आयुष्य एवढं अनमोल आहे आणि हे आयुष्य अनमोल आहे ना हे सार्थकी कधी लागेल बरं? जेव्हा भगवंताची आपण उपासना करू, जेव्हा भगवंताचे श्रवण करू, भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आपलं मन रमेल ना, तेवढा आपल्याला समाधानसुद्धा मिळेल, धन संपत्ती सर्व काही मिळेल, सर्व सुखांचा आस्वादसुद्धा घेता येईल. पण आपण आहे ना, आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. माझा भगवंत एवढा भोळा आहे ना, तुम्हाला नक्कीच प्रचिती देईल. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारसुद्धा घडेल. फक्त या मनामध्ये निर्माण करा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.